जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन आदिमाधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आज रविवार दिनांक 9/8/2026 रोजी जागतिक आदिवासी दिन अति उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, नाग्या कातकरी, राणी दुर्गावती, राणी पद्मावती, राणी झलकारी, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ऑल इंडिया CGL परीक्षेत उत्तीर्ण झालेले कुमार अनुज अनिल कामडी, आयकर विभागात कार्यालयीन अधीक्षक पदावर निवड, इयत्ता 12वी मध्ये उत्तीर्ण झालेली जागृती मनेश घाटाल, ग्राम महसूल अधिकारी शीतल एकनाथ सांबरे, कृषी सहायक अधिकारी मेघा पांडुरंग मडवी, डॉक्टर प्रियांका दत्तात्रेय पवार MBBS डॉक्टर व पोलीस प्रशासन मध्ये कार्यरत असलेले महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक गणू वागचोरे, श्री गोपाल सखाराम शिंदे, श्री बालाराम महादू तांबडे, श्री गजानन हरिराऊत, श्री पांडुरंग वामन मढवी यांचा आदिवासी समाजभूषण म्हणून सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार झाला। यानंतर सामाजिक राजकीय कार्य श्री सुभाष झळके, श्री सुनील झळके या सर्वांना आदिवासी समाजभूषण व शासकीय आश्रमशाला भिनार यांना सर्वोत्कृष्ट आश्रमशाला असे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख भिवंडी ग्रामीण तथा जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष तथा अध्यक्ष आदिमाधार आदिवासी ग्रामीण बिगडशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे श्री महादेव घाटाल, उपाध्यक्ष श्री सुनील झलके, खजिनदार जयराम पाटील, ठाणे उद्योगपती श्री विजेंद्र कुमार शर्मा, उद्योगपती श्री शंकर कोलेकर, संचालक श्री अशोक भेकरे, श्री सुरेश जाधव, श्री किशोर वाडेकर, श्री काका पाटील, अध्यक्ष व्यापार आघाडी ठाणे श्री अनंत केने, श्री विलास भोईर, जनकल्याण सामाजिक संस्थेचे खजिनदार श्री बलिराम केशव, श्री भानुदास वाघसर, कोली मल्हार, सामाजिक संस्था अध्यक्ष श्री अनंत पाटील, श्री अरुण गायकर, श्री अशोक कचरे, सोनाले ग्राम पंचायत उपसरपंच श्री अनिल भेकरे, भिनार ग्राम पंचायत सरपंच श्री भरत घाटाल, शासकीय आश्रमशाला भिनार मुख्याध्यापक श्री सावंत सर, आदिम आधार पतसंस्था व्यवस्थापक कु सूरज मानकर, ग्राम पंचायत सदस्य सौ शोभा जाधव, लता डवला, गाणे सरपंच जान्हवी मडवी, रोहिदास न्हाणवे, प्रदीप भुईर, अनिल वाघात, लिपिक मोनाली घाटाल, सुरेश जाधव, विकी जाधव, पद्माकर माली, रवींद्र डाके, संतोष वडाली व इतर सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते। भिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भरत घाटाल साहेब यांनाही विनंती करत आहे, त्यांनाही विनंती असेल की साहेब आपण पुढे या, आपल्या महिला वर्गामध्ये लता गाडून मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती राष्ट्रपती पदापर्यंत माझ्या महिला पोहोचलेल्या एका महिलांचा आपण करूया सन्मान।
आणि मान्यवरांचं या ठिकाणी औषध दिलं जात आहे. मान्यवरांचे वादळ साहेब, सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. गजानन राऊत साहेब, गोपाल शिंदे साहेब, प्रथमतः आपण या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागताने सन्मानाकडे वळतोय. तर त्यामध्ये सर्वांचं स्वागत. एक उद्योग क्षेत्रामध्ये एक वेगळं केलं ना की कसं मान सन्मान प्रत्येक माणसाचे अत्यंत कोणी माझ्या आदिवासी संस्था यांचा सन्मान महादेवचे घाटाचा यांचा सुभाष प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये आपण पाहतोय. आतले शिक्षण म्हणजे मुख्याध्यापक प्रबंधक रोज हे व्यक्तिमत्व म्हणजे मानकर सुनीलजी डबले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतोय की आपण हे पुढे या. सुनीलजी डबले साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतील भरत घाटाळ साहेब. मी विनंती करतो की साहेब आपण पुढे या. आपल्या शुभमचे आपण केला जाते. हा हास्यकट्टा आहे दादा साहेबांचा या ठिकाणी माहिती शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन भगवान गायकवाड साहेब यांनाही विनंती असेल आपण पुढे. त्यानंतर गाणे ग्रामपंचायतीचा अभिमान बाळगा, कारण मराठी गाजवणारा दिनार आवाज दिनार कैलाची भोईर माजी सरपंच दिनार. आपण स्टेजवरती या बाळाराम दापसी खेळाडू आहेत. स्वागत आणि सन्मान करतो आपण जोरदार. 2018 मध्ये जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था आपण तयार केलेली आहे. दादासाहेबांच्या माध्यमातून दादासाहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि निस्वार्थपणे जे काही कार्य केलेले असतील ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्या साहेबांच्या वतीने जे जे योजना असतील, अनेक प्रकारच्या योजना असतील, अनेक प्रकारची सावती कर्ज असतील, अनेक प्रकारच्या कार्य या जनकल्याणच्या माध्यमातून आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत. असं तुमचा पण आम्हाला असा साथ असला पाहिजे. तर यापुढे पण आपण चांगले चांगले कार्य यांच्या संस्थेच्या माध्यमातून करत राहू. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. महादेवजी घाटाळ साहेब यांच्याबद्दल आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मेगा सत्कार केला जातोय. महादेवजी घाटाळ साहेब शिवसेना ग्रामीण विधानसभा प्रमुख तसेच या ठिकाणी जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रामीण आधार आदिवासी ग्रामीण त्यांची ती कन्या आहे. संस्थेच्या वतीने आदिवासी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करत आहोत. आदरणीय सुभाषजी धळके साहेब. आपल्या आदिवासी समाजाचं अस्तित्व जर आपण टिकवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण अस्तित्व दिलो. आज
जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण जगामध्ये हा दिन साजरा केला जातो. म्हणजे आपला आदिवासी समाज किती मोठा आहे. माझ्या एका मित्राने असंच आहे, अरे काय तुमचे आदिवासी, काय तुमचे आदिवासी. म्हटलं बेटा, आदिवासी हा एकमेव असा समाज आहे, एकमेव असा जात आहे आमची की संपूर्ण जगामध्ये त्याचा दिवस साजरा केला जातो. जीवनाने त्याची कदर केलेली आहे. त्यामुळे आम्हाला कमी समजू नका. आम्ही त्याचे मूळ मालक आहोत, त्या देशाचे मूळ मालक आहोत. आणि तुम्ही आम्ही सांगायची काय आम्हाला गरज नाहीये. आपण आपल्या दिमागात घ्यायचं असतं. मी जगत असताना मी कधी कोणाकडे झुकलो नाही, झुकत नाही, झुकणार सुद्धा नाही. आपल्या आदिवासी बांधवांमध्ये किती ताकद आहे हे आपल्याला माहित नाही, कारण आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्नच करत नाही. तर आपल्या आतमध्ये जी शक्ती आहे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आज मला या ठिकाणी बरंच बोलावं वाटतंय, पण मी आटोपतच घेतोय. पण विषय एक आवर्जून सांगतोय की आता इथे आपले कांबळीचे सुपुत्र आहेत, ज्यांनी स्पर्धा परीक्षा पास होऊन आज इन्कम टॅक्सच्या सारख्या डिपार्टमेंटमध्ये जे ऑफिस सुपरिटेंडंट झाले, त्याला सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. स्वीकारतोय. मी या ठिकाणी अनिशला एक विनंती करतोय की तू पुढे जा, आणखी मोठा हो, अगदी इन्कम टॅक्स कमिशनर हो, अशा शुभेच्छा सर्व समाज बांधवांच्या वतीने देतोय. पण आपल्या पुढील पिढीला तू मार्गदर्शन कर, तू मार्गदर्शन त्यांचा हो, आणि त्यांना तुझ्या अभ्यास करण्याची पद्धत काय असेल की यानंतर तू सांगशीलच, त्याला मार्गदर्शन करशील. आणि आपल्या एक समाधानाची गोष्ट असेल की ग्रामीण भागातली मुलं, आदिवासी समाजाची मुलं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेत आहेत. मी घाटाळ साहेबांना विनंती करतो, घाटाळ साहेब, गेल्या वर्षी आम्ही आमदारांनी खासदारांकडून शब्द घेतलेला आहे की आम्हाला इथले असून सुद्धा आमचं समाज मंदिर नाहीये किंवा समाज भवन नाहीये. त्यावेळेस त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, तुम्हाला निधी पाहिजे तेवढे उपलब्ध करून देतो असं शब्द दिलेला आहे. माझी आशा तुमच्याकडे आहे, तुम्ही जागा उपलब्ध करून द्याल. कुठेही असली तरी चालेल, पण आपलं आदिवासी भवन एक निर्माण झालंच पाहिजे. यासाठी तुम्ही प्रयत्न करा जागेसाठी. बाकी काही मदत करायची तर आपण सगळे धावपळ करून मदत करू आणि आपल्याला त्यात यश येईल. एक आपलं अस्तित्व या ठिकाणी भिवंडी तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून राहील. त्या आदिवासी भवनाच्या मार्फत आपल्याला बरेच काही कामं करता येतील, ते आता बोलून दाखवत नाही. पण एकच अपेक्षा आहे घाटाळ साहेब, तुम्हाला विशेषतः आपल्याला MPSC UPSC क्लासेस सुरू करण्याचे आहे आणि आपल्या आदिवासी मुलांना कुठेतरी मोठमोठ्या पोस्टवर अधिकारी झाल्यात आपल्याला बघायचं आहे. हे पुण्याचं काम आपल्याला करण्यासाठी घाटाळ साहेब जसे मदत करतील, मान्यवर व्यासपीठ सुद्धा मदत करतील, तशी तुमची सुद्धा मदतीची अपेक्षा आहे. कारण तुम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपली शक्ती दिसत नाही, जोपर्यंत शक्ती दिसत नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करता येत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा आज सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि दुपारी 2 वाजता कोंबडवाडा गावदेवी मंदिर इथून रॅली सुरू होणार आहे आणि ती रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा असं आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय जवाहर, जय आदिवासी, जय हिंद. अनुचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक अभूतपूर्व कामगिरी आयकर विभागाच्या कार्यालय अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आदिवासी समाजाचं नाव अगदी तालुक्यापुरतं नव्हे, जिल्ह्यापुरतं नव्हे, तर महाराष्ट्रापुरतं नव्हे, तर जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानात सन 2026-27 वर्षामध्ये आपला जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने
आदिवासी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आपण असेल या परिवारासोबत अतिशय चांगलं पाहून पत्नी त्यांचा इथे डॉक्टर मध्ये महिलांना बघतोय, सरपंच, उपसरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती महिला बघितल्या, पंतप्रधान महिला बघितल्या. विद्यार्थ्यांना सांगायचा मुद्दा काय की आपणही अशाच प्रकारचं काम करा आणि आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा, ज्याप्रमाणे जागृतीने केलेलं आहे. त्यानंतर पिनारचे माजी उपसरपंच सन्माननीय किशन भोईर साहेबांचा आपण या ठिकाणी स्वागताने सन्मान करतोय. नमूने केला पुढे आपला सन्मान केला जातो, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सांगावंसं वाटतं की अगं पोरी तू स्वप्नात ये ना, आणि त्या टोकावरनं आलेले मान्यवरांचं मनोगत करण्यापूर्वी करतोय, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. तुमची हजारो साल जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना संबंध झाला ते माझे पत्रकार बंधूंचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान नाहीये आपल्यामध्ये नाही आहेत. ते त्यांचे सुपुत्र संदीप रेड्डी भिवंडी दर्पण तिने यापुढे जनकल्याणाला पुढे चालना देण्यासाठी मगाशीच माझ्या भावाने सांगितलं गेलं की इथे MPSC UPSCचे क्लासेस आहेत आणि आता आपले उद्योग मित्र यांनी सांगितलं की प्रशिक्षण जे आर्थिक आपण स्तरावर उंचावर यावं याकरता प्रशिक्षण वेगवेगळ्या पद्धतीने देणार आहोत. त्याचा प्रयत्न मी घाटा साहेबांना विनंती करेन की जनकल्याण मार्फत आपण करावा आणि आपले बांधव आणि भगिनी कसे आर्थिक स्तरावर उंचावतील, त्यांचं राहणीमान आणि आर्थिक स्तर कसा उंचावेल यासाठी आपण प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट अशी की समाजातील बरीच मुलं MPSC UPSC साठी जागृत नाही आहेत. त्यांच्यामध्ये जागरूकता आणण्याकरता शैक्षणिक पात्रता असून सुद्धा त्यांना मार्गदर्शन कोणाचं नसतं. त्याकरता आम्ही TTSS आमची संस्था आहे त्याच्यामार्फत आणि जनकल्याण संस्थेच्या मार्फत एक टाईप करून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबरोबरच जे उद्योगी माणसं आहेत त्यांना उद्योग करायचा आहे. आत्ताच आपल्या समोर उद्योग मित्र संतोषजी यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपलं लवकरच प्रशिक्षण या ठिकाणी घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आहेत. कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, मत्स्यपालन या ठिकाणी बरेच आपल्याला करायचं आहे, जेणेकरून तुमचा कुठेतरी फायदा होईल आणि तुम्ही उद्योगाला लागाल, आर्थिक स्तर वाढेल. हा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी ज्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांना ज्या ज्या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया सुरत किंवा आमच्या सर्व स्टाफकडे नावं द्यावी. त्या पद्धतीने आम्ही ते प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. आणि आदिवासी संस्था जी आपली पतसंस्था स्थापन केलेली आहे त्यामध्ये ज्या ज्या सभासदांचे खाती नसतील त्यांनी खाते उघडून घ्यावं, कारण त्याही माध्यमातून आपण
या उद्योजकांना उद्योगासाठी आपण भाग भांडवल किंवा भांडवल पुरवतो आहे. बरेच लाभार्थ्यांना आम्ही लाभ देऊन त्यांचे व्यवसाय वृद्धी केलेली आहे. आता आमची वसुली चालू आहे आणि काही लोक भरत आहेत. तर सर्व सभासदांना विनंती राहील की बचत खाते उघडून एफडी करून चांगल्या चांगल्या लोकांनाही माझी विनंती आहे की एफडी करावी आणि ही संस्था कशी भरभराटीला येईल त्याच्यासाठी आपला सहभाग आवश्यक आहे. एवढं बोलतो. शॉट दिले जात आहे आणि घाटाळ साहेब यांना सुद्धा या दाम्पत्याचा आपण विशेष सन्मान करतोय. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. चला या बाजूने घाटाळ साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा या ठिकाणी सन्मान केला. सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि त्यांना विशेष पुरस्काराने गौरवत आहोत. आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा आपल्याकडनं अनेक. सबसे पहले मैं सभी बहनों को, माताओं को एक संदेश देता हूँ. आप जिस गांव में भी रहते हो, बच्चों को संदेश देता हूँ. जो बच्चा 10th पास करे वो बच्चा हर हफ्ते में 2 या 3 दिन अपने से 5th क्लास के बच्चों को खुद घर में बैठा के पढ़ाए. 2 घंटा जो बच्चा ग्रेजुएशन कर ले वो बच्चा 10th वाले को गाइड करे कि तेरे को आगे क्या करना है, कैसे करना है. हमारा एजुकेशन ही सबसे मेन पूंजी है. एजुकेशन पे ही पूरा फोकस देना है. एजुकेशन के बिना कुछ नहीं है. माँ बाप ने पैसा कमाया, एजुकेशन बच्चे ने नहीं कमाई, सब जीरो. अगर गरीब के घर में ही टैलेंट पैदा होता है, हुआ है, होगा. अभी देश की तरफ से गेम हुए हैं. उसमें हमारा, मैं जिधर पैदा हुआ उस सिटी का नाम है भिवानी. अभी मैं जिधर बैठा हूं वो है भिवंडी. भिवानी में 5 बच्चियों ने गोल्ड मेडल लिया है. तो ये बच्चे गोल्ड मेडल क्यों नहीं लेंगे? इनको हम लोग टैलेंट क्यों नहीं करें, क्यों नहीं होशियार करें? हर बच्चे को खेलने में पूरी माँ बाप को छूट दो. हर बच्चे को एजुकेशन में छूट दो, तभी बच्चा आगे ग्रोथ करेगा. अगर हम लोग जो है अपने पेट के लिए सोचेंगे तो कभी भी हम लोग आगे नहीं बढ़ पाएंगे. हमको बच्चों का फ्यूचर प्लान करना है. आज मैं आपको संकल्प देता हूं कि इधर में जितने भी बैठे हैं हम लोग एवरी ईयर 200 बच्चों का शादी का प्रोग्राम का अरेंजमेंट मैं खुद करके दूंगा. सिर्फ आपको आना है. 21 परिवार लड़के की तरफ से, 21 फैमिली लड़की की तरफ से, सारा अरेंजमेंट हमारा. और वो कोई भी समाज का रहने दो, आदिवासी रहने दो, कुलबी रहने दो, कोई भी है, हम सब भारतीय है. हमको सबके बारे में सोचना है. हमको सब एक तराजू में देखना है. हम चाहते हैं कि आदिवासी भी समाज ऐसा हो कि जो दूसरे के बारे में सोचे कि हम लोग करके देते हैं. ये भावना होनी चाहिए. हम ये भावना कब होगी? जब एजुकेशन को हम लोग ऊपर लेके आएंगे, टैलेंट को ऊपर लेके आएंगे, ग्रोथ देंगे बच्चों को. अगर कोई बच्चा गरीब है, पैसे में, पढ़ाई में, पैसे में कमजोर पड़ रहा है, आप हमको इधर में बताओ, दिखाओ, हम उसको सपोर्ट करेंगे. वो कोई भी समाज का रहने दो, कुलबी रहने दो, आगरी रहने दो, ब्राह्मण रहने दो, कोई भी रहने दो, हम लोग सब भारतीय है. हमको सबको एक तराजू में देखना है. हमको आपका टैलेंट को बाहर निकालना है. 9 ऑगस्ट हा दिवस जगभरात आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि हक्काचा सन्मान केला जातो. 9 ऑगस्ट 1982 रोजी संयुक्त राष्ट्राने जो सामाजिक बांधिलकी कार्यगटाची पहिली सभा म्हणून इनोने घेतली आणि त्या इनोने 1994 साली
जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली, म्हणून आपण या ठिकाणी पूर्ण जगभरामध्ये देशात नाही तर जगामध्ये आदिवासीचा सन्मान होतो. आदिवासी समाज एकत्र येऊन सांस्कृतिक आणि हे सगळं कार्य करून आपली संस्कृती टिकवायची असेल तर एकत्र येण्याची गरज आहे. हा व्यासपीठ आपल्याला उपस्थितांना मी आणि विद्यार्थ्यांना एवढं सांगेन की या व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी आपल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे, आपल्या गरीब वर्गाच्या बरोबर आहे. मात्र आपण एकत्र येऊन आणि समाज उपयोगी समाजासाठी समाजाची प्रगती होण्यासाठी आपण सगळे एकत्र आलं पाहिजे. मी तुम्हाला मुद्दाम म्हणून या ठिकाणी सांगेन की आदिवासी समाजामध्ये आदिवासींचे हक्क आहेत आणि मग जात पडताना असो, नोकऱ्यांमध्ये असो, अनेक क्षेत्रामध्ये आपण सगळे काम करत असतो, आपली प्रगती झाली पाहिजे. पण मला या ठिकाणी आपण सांगितलं की धनके बंधूंनी सांगितलं का या ठिकाणी भिवंडी तालुक्यामध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन व्हायला पाहिजे. परंतु साहेब अनेक वर्षापासून गेली 25 वर्षापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे सहकार्य, मग आमचे सुरेश जाधव असतील, बलिराम केशव असेल, अशोक बेकरे असतील किंवा आपण सर्व या ठिकाणी आदिवासी सामाजिक कार्य करण्यासाठी या ठिकाणी मदत करत असतात आणि करतात. म्हणूनच या ठिकाणी असे सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा हे कार्यक्रम होत असतात. मी एकटा काही करू शकणार नाही. परंतु काही समाज आपला शिक्षित असून सुद्धा आज मी तुम्हाला सांगेन भिवंडी तालुक्याचं तलाठी झालेला काटेकर म्हणून एक आदिवासीची खंत म्हणून मला या ठिकाणी सांगूचं वाटेल. आपण खरे आदिवासी आहोत, परंतु आज गेल्या महिन्यामध्ये जात पडताळणीला मंदार कोळी समाजाचा असताना त्याला अवैध ठरवला आणि त्यांना हायकोर्टामध्ये आजच तारीख त्यांची आहे. त्यांना लाखो रुपये खर्च करून आणि हायकोर्टामध्ये त्यांना पुरावे सादर करण्यासाठी हायकोर्टामध्ये जायला लागले. ही खेदाची बाब आहे. आपण सर्व ओळखणं आदिवासी असताना आपल्याला शासन खोटा ठरवतो, याचा अर्थ आपण आपली संस्कृती जोपासली नाही, आपली परंपरा जोपासलेली नाही, आपले आदिवासी विचार आपल्या जवळ नाही, म्हणून आपल्यावर ही वेळ येते. आणि म्हणून त्याचा भूदंड लाखोच्या संख्येने वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन आपल्याला आपली जात सिद्ध करण्यासाठी जावं लागतं. ही मोठी सध्याची बाब आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी असतील, सर्व पालक असतील, उपस्थितांनी आपली संस्कृती काय आहे, आपली परंपरा काय आहे याची सगळी जाणीव ठेवून आपल्या मुलांना शिकवण दिली पाहिजे. आणि अशा चांगल्या आदिवासी सार्वजनिक कार्याला उपस्थित राहून थोडी माहिती घेतली पाहिजे. कारण पुढचे दिवस जे आहेत आपल्याला खूप कठीण आहे. आपली जी आदिवासी संस्कृती आहे, असे कार्यक्रम घेतले नाही तर आपण विसरून जाऊ शकतो. आदिवासींचे देवदेवता काय आहेत आपल्याला मुलांना सांगता आल्या पाहिजे. आपली परंपरा रूढी काय आहे आपल्या मुलांना सांगता आली पाहिजे. आणि अशा प्रकारची कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन माहिती घेऊन आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन आज राज्यामध्ये त्याचा 4था का 5वा नंबर या अनेक कामगिरी घेतला आणि एक चांगल्या पदावर गेला. याच्यासाठी एक खूप चांगल्या प्रकारची आपल्याला एक भिवंडी तालुक्यामध्ये त्याला आपल्याला कौतुक करण्यासाठी आहे. अशीच आपली मुलं शिकून जसं शिक्षक वर्ग आपल्या शाळेमध्ये पहिलीला 6 वर्षाचा मुलगा झाला का तिथे सोडून देतात, परंतु त्याची जोपासण्याची काम या शिक्षक वर्गाने या आश्रमशाला हायस्कूलमध्ये खूप चांगल्या अनेक वर्षापासून चांगलं करता, म्हणून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आपल्या घरामध्ये आपण मुलांना 4 तास किंवा एक सुट्टीला तरी आपण त्यांना म्हणजे मुलांना आपण वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करा हे करायला सांगत असतो. परंतु शिक्षकांच्या मागे शिक्षक आश्रमशाळेमध्ये पूर्ण चांगल्या प्रकारची त्यांची जोपासणी करतात आणि त्यांना चांगली शिकवण देतात. म्हणून या ठिकाणी आश्रमशाळेची सर्व टीम आहे त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि या ठिकाणी सर्व आपण येऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मदत केली. आज आमच्या घाटाल परिवाराने देखील आमची महेश घाटाले यांची मुलगी वाडा तालुक्यामध्ये 8/12वी मध्ये 1 नंबरला वाडा तालुक्यामध्ये आली. त्याचा खरोखरच मला सुद्धा गर्व आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेते. आणि म्हणून आज आपले उद्योगपती
विजेंद्र कुमार शर्मा असं त्यांनी सांगितलं की भिवंडी तालुक्यामध्ये सर्व समाजाच्या गरीब वर्गासाठी 20 ते 25 म्हणजे जी लग्न कार्य आपण करणार आहोत त्याचे ऐकत नसेल तर याने आपला या ठिकाणी आमची जनकल्याण कार्यालयाचं कार्य ऑफिस आहे आणि कोणाला गरिबांना लग्न करण्यासाठी एकत्र येऊन सामुदायिक विवाह करण्याचा असेल तर शर्मा साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे 20 ते 25 दिवसांचा खर्च ते शर्मा साहेब करतील अशा ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या वतीने आश्वासन देतो. तसंच या ठिकाणी सांस्कृतिक भवन व्हायला पाहिजे तालुक्याचा आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाचं एक सर्व प्रकारच्या रूढी परंपरा हे सगळं होतील आणि खरोखरच मागणी आहे दर्जेदार आपली या ठिकाणी निश्चितच आपण सर्व मिळून प्रयत्न करू. ज्या ठिकाणी एक अर्धा एकरची जागा उपलब्ध कुठे 1 एकरची जागा झाली तर आपण सर्व मिळून आणि सांस्कृतिक भवन तालुक्याच्या पातळीवर कसं होईल ही सगळ्यांची आपल्याची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्याची देखील आपण सर्व प्रयत्न करू. आणि पुन्हा मी या ठिकाणी जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी जनकल्याण आदिवासी आपल्या आदिम आधार पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी एक चांगली मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आदिवासी जागतिक दिनाचा कार्यक्रम पार पाडला त्याच्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी मला अध्यक्षपद देऊन मला बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे आपल्या सर्वांचा मी आभारी आहे.